मोबाईल अरे अरे ऐकत बी नाही तो कोण आहे काय माहिती जबाब द्या राऊत साहेब. नगराध्यक्ष झाले. आता अपक्ष नगराध्यक्ष आपण शपथ घेतलेली आहे. आजपासून आपण नगराध्यक्ष पदभार सांभाळलेला आहे. काय बोलणार? मी माझ्या वरणगावकरांना जो विजय झालेला आहे हा विजय माझ्या वरणगावकरांना मी इथे समर्पित करतो आहे की ज्या वरणगावकरांनी मला ओटी दिलं आणि नोटी दिलं अशा प्रकारचे लोकसहभागातनं ही निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीत मला जे प्रचंड यश मिळालं ते यश हे मी माझ्या वरणगावकरांना समर्पित करतो आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षपदे सुनील काळेच्या नावाच्या पुढे लावण्यासाठी मी मिरवण्यासाठी घेतले नाही आहे. माझ्या पक्षाचं सरकार केंद्रात राज्यात आहे. त्या सरकारच्या माध्यमातून माझ्या वरणगाव शहराचा विकास कसा होईल यासाठी माझे प्रयत्न असतील आणि माझा फैसला जो आहे जनते की अदालत में होने वाला है आणि हो गया है जनते की अदालत में. त्याकरता मला कोणाची काही भीती नाही आहे. कोण काय म्हणेन काही नाही त्या गोष्टीची मला भीती नाही. मी परवा करती नाही. एवढं संकट मी पार केलं. एवढ्या चक्रीव्यूहात मला सर्वांनी भेदलं पण तो चक्रीव्यूह माझ्या कार्यकर्त्यांनी इथं तोडलं आणि तिथे मी त्या चक्रीव्यूह भेदून सण बाहेर इथं आलेलो आहे. आज माझ्या वरणगावकरांचा मी धन्यवाद देणार आहे की या वरणगावकरांनी मला 6,500 मतदान दिलं आहे. या सर्व जाती धर्माच्या संपूर्ण एकूण एक कार्यकर्त्यांचं माझ्या कार्यकर्त्यांनी जे प्रयत्न केले त्यांचे मी मनापासून आभार मानतो. माझ्या हृदयातले नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन हे माझे शेवटपर्यंत नेते असणार आहे. त्याकरता असा काही विषय नाही आहे. त्याकरता एका शायरानं म्हटलं आहे की कतलिया साफ बदल लेती है, कतलिया साफ बदल लेती है, पुण्य के आड़ पाप बदल लेती है. काही लोक मतलब के लिए अपने बाप बदल लेते आहे. तिच्यातले आम्ही नाही आहे. आम्ही निष्ठावान आहे. निष्ठावान राहू. जिथे जिथे निष्ठावानावर अन्याय होईल तिथे तिथे आज सुनील काळे आता पुढे झेंडा घेऊन सण त्या माध्यमातून पुढे येणार आहे. कोणताही अन्याय आणि दादागिऱ्या आणि ठेकेदारांची जे मक्तेदारी चालू आहे ते मोडून काढल्याशिवाय राहणार नाही. वरणगाव शहरात यापुढे क्वालिटीचे कामं केले जातील. क्वालिटीमध्ये कुठेही तडजोड होणार नाही. त्याकरता जे खोटे कामंही त्या माध्यमातून नियमातनं बसणारे कामं जे आहे ते होणार नाही. जे नियमात आहे ते नियमात केले जातील आणि वरणगावकरांसाठी कुठे पण काही पण मी करायला तयार आहे. आता गेले 2-3 वर्षापासून प्रशासकीय राज्य होतं. वरणगावकरांसाठी जो निधी जो आहे तो सर्वात पहिले आता 24 तास पाणी हे आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर या वरणगाव शहरामध्ये भूमिगत गटर प्रकल्पाची योजना जी आहे ती योजना ही प्रकल्प इथं मंजूर करायची आहे. कालच गिरीश भाऊंशी मी बोललो. गिरीश भाऊंनी मला ठोस आश्वासन दिलं आहे की या वरणगावला निधी कमी पडू देणार नाही. मी जामनेरला जसं प्रेम करतो तसं वरणगावकरांवर सुद्धा प्रेम त्या माध्यमातून करणार आहे. या वरणगाव शहरात सर्वात प्राधान्याचा रस्ता फुलगाव भाटा ते साईबाबा मंदिर डिवायडर लाईटाचा रस्ता
आणि ठिकठिकाणी चौकाचं सुशोभीकरण करणे, प्रवेशद्वार उभारणे, त्यानंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं स्मारक उभारणे, महात्मा ज्योतिबा फुले यांचं स्मारक उभारणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभारणे, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक उभारणे, संत रोहिदासांचं स्मारक उभारणे, त्यानंतर अशा अनेक प्रकारचे महापुरुषांचे स्मारक चांगल्या पद्धतीने कसे उभारले जातील. आदर्श गाव हे वरणगाव कसं होईल, फुलगाव भाटा ते तिरंगा साईबाबा मंदिर आणि तिरंगा सर्कल ते रावजीबा आणि आक्सानगर मार्गे भोगावती नदीचा रस्ता हा प्रशिस्त अशा स्वरूपाचा तिथे केला जातील. अनेक महापुरुषांच्या स्मारक असतील. अनेक जे अतिक्रमणधारक आहे ते अतिक्रमणधारकांचा अतिक्रमण हे रेग्युलाइज नियमानुसार केलं जाईल. तिथे त्यांना राहण्यासाठी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या प्रधानमंत्री आवास योजनेतनं हे अपार्टमेंट सिस्टीमचे घरं त्या माध्यमातून याच्यात उभारले जातील. सर्वात महत्त्व म्हणजे या वरणगाव शहरातील तरुणांना खेळण्यासाठी क्रीडांगण उभं केलं जाईल. व्यापारी संकुल हे मोठं व्यापारी संकुल उभं करणार आहोत. त्यानंतर नगरपालिकेच्या जुन्या गावातली इमारत जी आहे ते सुद्धा आपण पाळून ऐतिहासिक इमारत त्या माध्यमात याच्यात करणार आहोत. मागेच बाजारसाठी जे संकुल जे आहे भाज्यांसाठी ते सुद्धा संकुल तिच्यात बांधलं जाईल. त्याच पद्धतीमध्ये आपल्याला या पद्धतीत एक चांगल्या प्रकारचं विकासाचं विजन भोगावती नदीचं करायचं आहे. त्यानंतर सर्व नागरिकांना शासनाच्या योजना या नगरपालिकेच्या माध्यमातून एकूण एक योजना राबवण्याचा आमचा मानस त्या माध्यमातून आहे. शासनाचे अन्नधान्य योजना असेल तेही त्या माध्यमातून राबवू. त्यानंतर सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना असेल त्या नगरपालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येतील. प्रशासनाला हाताशी धरून प्रशासनाच्या गळ्यात टाकून हे COच्या माध्यमातून असेल आम्ही त्या माध्यमातून हे काम करू. मला असं वाटते वरणगाव शहर हे महाराष्ट्रात नव्हे तर या हिंदुस्थानात एक फुकट नगर अध्यक्ष करून या मतदारांनी 6,500 मतदारांनी जे इथे पाऊल टाकलं आहे ते पाऊल महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी माझ्या वरणगावकरांना मनापासून धन्यवाद देतो.